मालमत्तेच्या चुकीच्या चतुर्सीमा कशा लाखो रुपयांच्या दाव्यांना बाद करू शकतात याचं थोडक्यात आणि अतिशय उत्कंठावर्धक वास्तव आपण आज पाहणार आहोत. अगदी. मालमत्ता खरेदी करताना किंवा वाटप करताना तुम्ही कोणत्या चतुर्सीमा लिहिता? गट नकाशातल्या की सातबाऱ्यावरील? जर उत्तर गट नकाशा असेल तर तुमची मालमत्ता धोक्यात असू शकते. 100% धोक्यात असू शकते. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत जी तुम्हाला भविष्यातही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. यावर आज आपण सविस्तर चर्चा करूया, कारण हा थेट लोकांच्या घामाच्या पैशाशी जोडलेला विषय आहे. आणि म्हणूनच आजचा हा विषय अत्यंत गंभीर आहे. मागच्या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये मी वाचत होते, बऱ्याच प्रेक्षकांनी एक खूपच गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता तो? त्यांचा प्रश्न असा होता की सिटी सर्वेचा गट नकाशा आणि आपला सातबारा यावरील चतुर्सीमा वेगवेगळ्या का असतात? अच्छा. हो, आणि जर त्या वेगवेगळ्या असतील तर नक्की कोणत्या ग्राह्य धरायच्या? हा संभ्रम खूप सामान्य आहे, पण याचे कायदेशीर आणि आर्थिक परिणाम मात्र खूप भयंकर असू शकतात. हा विषय आपण सविस्तर बघूया. हो, प्लीज. आता बघा, सिटी सर्वेचा जो गट नकाशा असतो ना, तो मूल आणि संपूर्ण गटाचा असतो. म्हणजे तो जुना आणि मोठ्या क्षेत्राचा नकाशा असतो. अगदी बरोबर. पण सातबारा जो असतो तो प्रत्यक्ष वाटप झालेल्या क्षेत्राचा असतो. इथे एक क्विक फॅक्ट सांगतो. सांगा ना. मालमत्तेची ओळख केवळ गट क्रमांकावरून होत नाही, तर सीमांच्या योग्य उल्लेखावरून होते. अच्छा. आणि जर सीमांचा योग्य उल्लेख नसेल तर दिवाणी दावा थेट बाद होऊ शकतो. बापरे, थेट बाद? हो. पण सर, हे थोडं अव्यवहार्य नाही का वाटत? म्हणजे एकाच जमिनीचे दोन वेगळे रेकॉर्ड्स, यात सुसूत्रता का नाहीये? तार्किक प्रश्न आहे. होतं काय, भूमी अभिलेख विभाग गट नकाशे बघतो आणि महसूल विभाग सातबारा बघतो. बरोबर. जेव्हा तुकडे होतात तेव्हा सातबारावर लगेच फेरफार नोंदवला जातो. पण मूळ गट नकाशा बदलण्यासाठी पोटहिस्सा मोजणी करावी लागते. ती एक मोठी प्रक्रिया आहे. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. महसूलशाही चॅनलवर अशीच खात्रीशीर माहिती मिळते. अगदी. पण सर, यातूनच लोकांचा एक गैरसमज होतो. कोणता गैरसमज? लोकांचा असा समज असतो की सिटी सर्वेचा नकाशा हाच अंतिम आणि सर्वात अचूक असतो. त्यामुळे खरेदी खतात गट नकाशातल्या चतुर्सीमा टाकल्या पाहिजेत असं त्यांना वाटतं. माझ्या अनुभवातून सांगतो, हा एक अत्यंत घातक गैरसमज आहे. आपण हा गैरसमज आधी मोडून काढूया. नक्कीच. कसं ते सांगा. समजा एक 15 एकराचा मूळ गट आहे, गट नंबर 20. आता या संपूर्ण 15 एकरांच्या सीमा मूळ नकाशात आहेत. बरोबर. समजा त्याचं 3 भावांमध्ये समान वाटप झालं. प्रत्येकाला 5 एकर मिळाले. आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 85 नुसार हे वाटप होतं. माफ करा, मध्येच थांबवते. हो. पण जर फेरफार मध्ये चतुर्सीमा नोंदवल्या नसतील तर? हा प्रश्न नेहमी येतो. हो ना. जर फेरफारमध्ये चतुर्सीमा नसतील तर ती एक गंभीर कायदेशीर त्रुटी मानली जाते. अशा वेळी तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज करून वाटपपत्राच्या आधारे त्या दुरुस्त करून घ्याव्या लागतात. अच्छा. कारण जेव्हा दिवाणी न्यायालयाची वाटप प्रक्रिया होते किंवा कलम 85 नुसार वाटप होतं तेव्हा मूळ गट नकाशा बदलत नाही, पण प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या त्या 5 एकर क्षेत्राच्या दिशा आणि चतुर्सीमा पूर्णपणे बदलतात. अरेच्या. म्हणजे केवळ गट नंबर सारखा असला तरी दिशा वेगळ्या असू शकतात. 100%. आणि म्हणूनच खरेदी खतात जर जुन्याच दिशा लिहिल्या तर तो दस्तऐवज मालकी हक्क सिद्ध करायला अपुरा पडतो. पण मग अशा वेळी दिवाणी न्यायालय काय निर्णय घेतं? दिवाणी न्यायालय स्पेसिफिक परफॉर्मन्स आणि जमिनीच्या ओळखीवर चालतं. जर चतुर्सीमा चुकीच्या असतील तर कोर्ट तो दावा ग्राह्यच धरू शकत नाही. म्हणजे लोकेशन ट्रेस न होण्यावरून दावे अडकतात. बरोबर. हीच ती क्विक फॅक्ट आहे. 30 ते 40% दावे केवळ या चुकीच्या चतुर्सीमांच्या नोंदींवरून वर्षानुवर्ष अडकलेले आहेत. हे नक्कीच धक्कादायक आहे. मग यावर सामान्य शेतकऱ्यांनी काय उपाय करावा? यासाठी मी एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट देतो. हो, सांगा. पहिली पायरी, सातबारावरील फेरफार तपासा. फेरफार तपासणे. दुसरी पायरी, फेरफारमधील पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशांच्या चतुर्सीमा नोंदवा. बरोबर, 4 दिशा नोंदवणे. आणि तिसरी पायरी, खरेदी खत किंवा दावा करताना याच अध्यायावर चतुर्सीमांचा दस्तऐवजात उल्लेख करा. अगदी सोपं आणि स्पष्ट.
ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही तुमची खरेदी खताची कागदपत्रे तपासून पाहण्याची कृती करणार का? नक्कीच करायला हवी. तुमच्या गावात अशी समस्या आहे का? समस्या कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. अगदी बरोबर. तर आजच्या चर्चेचा थोडक्यात रिकॅप असा की मूळ गट नकाशातील चतुर्सीमा या संपूर्ण क्षेत्राच्या असतात, तर सातबाऱ्यावरील फेरफाराद्वारे नोंदवलेल्या चतुर्सीमा या प्रत्यक्ष एक्झॅक्ट लोकेशन ट्रेस करण्यासाठी असतात. त्यामुळे खरेदी खत किंवा वाटप करताना नेहमी सातबाऱ्यावरील चतुर्सीमाच नमूद कराव्यात. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचणी येणार नाही. नक्कीच सर. जाता जाता मला एक भावनिक गोष्ट सांगावीशी वाटते. हो, नक्की सांगा. आपण कागदपत्रांबद्दल बोलतोय, पण जमिनीचा तुकडा हा केवळ माती नसून तो शेतकऱ्याच्या पिढ्यानपिढ्यांच्या घामाचा आणि कष्टाचा अधिकार असतो. खरंय. एका चुकीच्या चतुर्सीमेमुळे हा हक्क हिरावला जाऊ नये म्हणून कायद्याची साक्षरता किती महत्वाची आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा विचार मांडलात सर. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. नक्कीच हवं असेल. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. लगेच सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी विषय नक्की सुचवा. अगदी. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जमिनीच्या फेरफार नोंदी करताना होणाऱ्या सामान्य पण गंभीर चुका आणि त्या कशा टाळाव्यात. तो भागही खूप महत्वाचा असेल. हो. प्रेक्षकांनी संपर्कात राहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हावं. होय. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.